सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। आज आपण सँडी आर्ट्सवरती जे प्रात्यक्षिक करणार आहोत, झाडाचं जे चित्र आज तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवणार आहे, तर ते पहा आणि ते कशा प्रकारे केलं जातं आणि कशा प्रकारे ते ड्रॉइंग स्किल आपण आत्मसात करू शकतो हे नक्कीच पाहण्यासारखे आहे। तर तुम्ही पहा, आपण सुरुवात करू ड्रॉइंग। आता आपण हे जे चित्र काढत आहे ते त्रिकोणी गार्डनमधील आपण जे ऑब्जेक्ट ड्रॉ करणार होतो त्या ऑब्जेक्टचं आपण ड्रॉइंग करतो आहे। या ज्या छोट्या छोट्या स्टडीज आहेत त्या करणं खूप गरजेचं असतं आणि त्रिकोणी गार्डनमधील हे झाड जे मी ड्रॉ करतो आहे ते तुमच्या समोर आहे आणि ते कशा प्रकारे मी ड्रॉ करतो आहे ते पहा। यातून तुम्हाला काही शिकायला मिळेल आणि ते शिकत असताना छोट्या छोट्या ऑब्जेक्टची स्टडी कशी करायची आणि आपल्याला ऑब्जेक्टचं चित्र काढत असताना कुठल्याही ऑब्जेक्टचं चित्र काढत असताना आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची असते तर ते सगळं तुम्हाला यातून दिसून येईल। तर प्रथम आपण झाडाला सुरुवात करू। हे झाड ज्या प्रकारे मी सुरुवात करतो आहे ते नीट लक्ष देऊन पहा, त्यामुळे तुम्हाला तुमचं नॉलेज पण वाढेल आणि तुम्हाला शिकताही येईल। तर सुरुवातीला आपण बॉटमपासून त्याच्या सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू आपण वरच्या दिशेने जातो। यामध्ये एक लक्ष ठेवायचं की झाडावरती लाईट कुठून आलेली आहे आणि त्याचा लाईटमधला भाग आणि उजेडातला आपला डार्कमधला भाग कुठला आहे तो आधी व्हॅल्यूज त्याच्या आधी फाईंड करून घ्यायचे। या फोटो मी बाजूला जो मोबाईल ठेवला आहे माझा त्यामध्ये तो फोटो आहे ज्या झाडाचा मी फोटो ड्रॉ करतो आहे, ज्या फोटोवरून मी ड्रॉ करतो आहे तर त्याचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर मी सुरुवातीला काळजी याची घेतो आहे की या झाडामध्ये लाईट आणि शॅडो कुठे आलेली आहे हे पहिलं फाइंड आउट करणं गरजेचं आहे, कारण आपण झाडाचा एक फॉर्म बनवतो आहे आणि तो फॉर्म झाडाचा वाटला पाहिजे। त्यासाठी आपल्याला एक एक झाडाचं पान रंगवायचं नाही आहे, पान ड्रॉ करायचं नाही आहे, आपल्याला झाडाचा फॉर्म दिसला पाहिजे। एक झाड उभं आहे असं दिसून आलं पाहिजे आपल्या ड्रॉइंगमध्ये आणि हीच बारीक स्टडी असते। तर यामध्ये मी हे लक्ष ठेवतो आहे की झाडाचा फॉर्म कसा आहे, ते कशा आकारामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये लाईट कुठून पडलेला आहे, त्याच्यामध्ये शॅडो कुठे आहे। तर बॉटमपासून सुरुवात करताना मी शॅडोचा भाग घेतो आहे, हळूहळू डार्क टोन मिडल टोनकडे जातो आहे आणि एक फॉर्मसुद्धा त्याच्याबरोबर झाडाचा जो आकार आहे तो सुद्धा क्रिएट करत चाललेलो। तर तुम्ही हे नीट निरीक्षण करा। जेव्हा एखादा ऑब्जेक्ट तुमच्यासमोर असतो त्यावेळेला त्याचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन नसेल तर तुम्हाला या गोष्टी दिसणार नाही। लाईट कुठे आहे, शॅडो कुठे आहे, मिडल टोन कुठे आहे, शॅडो कुठून आला असेल, लाईट कुठून पडला असेल, कारण लाईटच्या बरोबर अपोजिट शॅडो असतो, त्यामुळे लाईट शोधणं खूप गरजेचं आहे। इथे आपण आपल्या हाताला एक सवय लागावी म्हणून आपण ड्रॉइंगचं जी स्टडी आहे ती करतो आहे। म्हणजे या फोटोमध्ये आता तुम्ही पाहाल की लाईटचा जो भाग आहे तो राईट साईडकडून आहे, म्हणजे या झाडावरती टॉपच्या दिशेने राईट साईड टॉपच्या दिशेने लाईट आलेला आहे आणि लेफ्टच्या साईडला झाड अंधारामध्ये आहे। थोडंसं तिथे शॅडोचा पार्ट जास्त आहे किंवा त्याच्या खालच्या बाजूला शॅडो जास्त आहे। तर ह्या शॅडो आणि ही लाईट जेव्हा तुम्हाला फाइंड आउट करता येईल त्यावेळेला तुम्ही एक उत्कृष्ट असं तुमचं जे ड्रॉइंग आहे ते बनत जाईल। आकार
सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की ते झाडाचा आकार कसा आहे, ते किती जाडं आहे, किती मोठं आहे. तर सुरुवातीला आपण ड्रॉईंग करताना आपल्याकडून चुका होऊ शकतात, पण आपण सुरुवात केली आणि ड्रॉईंगची एक सवय लावून घेतली तर आपलं जे चित्रकलेचं जे स्किल आहे त्यामध्ये खूप चांगलं त्याची वृद्धी होऊ शकते. चांगलं चित्र आपलं बनू शकतं. कारण ड्रॉईंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही चित्रकाराला जर ड्रॉईंग व्यवस्थित करता येत असेल तर तो चित्रकार मग रंगवताना ते चित्र आणि त्याला कुठल्याही माध्यमामध्ये रंगवत असताना त्याला त्रास होत नाही. कारण ड्रॉईंगचा जो पार्ट आहे तो खूप अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता आपण हे जे झाड आहे त्या झाडामध्ये कुठे कुठे डार्कनेस आहे, लाईटनेस आहे हे शोधतो आहे आणि त्याप्रमाणे माझा हात त्या दिशेने काम करतो. त्याचबरोबर मी या चित्रामध्ये आकाराचं सुद्धा भान ठेवतो आहे की त्या झाडाचा आकार कसा आहे. एकूण हे झाड आपल्याला वाटलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या झाडाचं ड्रॉईंग करत असताना मी कुठलीही पालवी काढत नाही आहे, कुठलाही डिटेल त्याच्यामध्ये दाखवत नाही आहे. फक्त व्हॅल्यूजवरती हे झाड उभं राहणार आहे. तुम्हाला दिसून येईल की मी विशेष असं काही केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये ना पानं दाखवले आहेत, ना फुलं दाखवले आहेत. जे झाडाचा एक फॉर्म दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. लाईट कुठून आहे, शॅडो कुठून आहे, मिडल टोन कुठून आहे, आकार कसा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं बारकाईने लक्ष हवं. आणि तुम्ही जिथे सुद्धा जाल, गार्डनमध्ये जाल, रस्त्यावरून चालत असताना एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला आवडला तर त्याचा ताबडतोब फोटो क्लिक करून त्याच्यावरती छोटीशी त्याची स्टडी म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती लाईट कुठून आहे, त्या ऑब्जेक्टचा आकार कसा आहे, त्या ऑब्जेक्टवरती शॅडो कसा पडलेला आहे, एकूणच त्याचा फॉर्म कसा आहे पूर्ण. तर ते सगळं तुम्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही अभ्यासात आणल्या चित्रकलेच्या तर नक्की तुमचं चित्रकलेचं स्किल हे वरच्या लेवलला जाऊ शकतं. जर तुम्ही बिगिनर असाल तर बिगिनरांसाठी सुद्धा म्हणजे सुरुवात जर तुम्ही केली असेल चित्रकलेसाठी किंवा तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही हॉबी आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करता तरीसुद्धा या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि माझं हे सँडी आर्ट्स हे चॅनल हेच शिकवण्याचा प्रयत्न करते की जे कलारसिक आहेत त्यांना आपल्या चित्रातून आनंद देणं, त्याचबरोबर जे स्टुडंट आहेत त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करणं या चॅनलद्वारे. म्हणजे या चॅनलवरून एक फ्री एज्युकेशन तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो. जे माझ्याकडे नॉलेज आहे ते नॉलेज मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता या झाडामध्ये अनेक अशा गोष्टी दडलेल्या आहेत, त्या मी हळूहळू स्केचच्याद्वारे तुम्ही पाहत असाल की मी कशा प्रकारे माझा जो हात आहे तो चालतो आहे. आणि एक झाड ड्रॉईंग कसं केलं जातं हे तुम्हाला सगळ्यांना मी दाखवतो आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे नीट पहा. आणि याच्यातून आपल्याला फक्त ह्या झाडाचा जो आज मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की त्रिकोणी गार्डनवरती मी सिरीज करणार आहे आणि इकडच्या प्रत्येक ऑब्जेक्टची आपण स्टडी करू आणि ड्रॉईंग करण्याचा प्रयत्न करू. मग त्याच्यामध्ये झाडं येतील, त्याच्यामध्ये इकडचे बेंच येतील, त्यानंतर इकडच्या ज्या कुटी छोट्या छोट्या बांधलेल्या आहेत त्या कुटी येतील आणि अशा अनेक गोष्टी इथे आहेत ज्या आपण चितारू शकतो. म्हणजे थोडक्यात त्रिकोणी गार्डनमधलं जे मला ऑब्जेक्ट वाटतं आहे ते सगळं ऑब्जेक्ट या गार्डनचं चितारण्याचा प्रयत्न, ड्रॉईंग करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर ही त्रिकोणी गार्डनवरची सिरीज आहे. याच्यातला प्रत्येक ऑब्जेक्ट हा आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण गार्डनमध्ये आल्यानंतर खूपशा गोष्टी असतात आणि त्या गोष्टी खरोखर बघताना असं वाटतं की ह्याचं आपण चित्र काढलं पाहिजे. म्हणजे नुसतं चित्रकारालाच वाटत नाही तर जो चित्रकार नसतो त्यालासुद्धा बघताना वाटतं की आपण इथे एखादं चित्र काढलं पाहिजे.
त्याच्या मनामध्ये पण कल्पना जागृत होते की अरे हे किती छान अशी कुटी बांधली आहे, छान असा बेंच याचं चित्र काढलं पाहिजे. पण त्याला काढण्याचं स्किल माहीत नसतं, त्याला काढता येऊ शकत नसल्यामुळे तो आनंद फक्त मनामध्ये धरतो. पण आपल्याला हे काढायचं शिकायचं आहे. तर जे हॉबी आर्टिस्ट आहे ते सुद्धा हे चॅनल पाहून आपलं स्किल वाढवू शकतात आणि आपलं स्किल वरच्या लेवलला नेऊ शकतात. त्याचबरोबर स्टुडंट आहेत त्यांनी तर आवर्जून पाहावं की कशा प्रकारे चित्रकलेची स्टडी असते आणि जी व्यक्ती ही स्टडी करते, जो चित्रकार ही स्टडी करतो, तो चित्रकार नक्कीच आपल्या स्किलमध्ये एक वरची लेवल गाठतो. आणि याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी असतात. चित्रकला नुसतं चित्र काढणं नसतं, तर त्याचा अभ्यास करणं आणि त्याचा टेक्निकली अभ्यास करणं खूप जरुरी आहे. म्हणजे एखादं आपण लहानपणी चित्र काढत होतो एखादं, पण त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहत नव्हतो. फक्त आपल्याला शाळेत चित्र काढायला शिकवलं जातं, पण त्या चित्राचा डीप अभ्यास काय आहे, कशा प्रकारे अभ्यास करून ते चित्र काढलं गेलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जात नाही. याच्यासाठी आपल्या शाळेमधून सुद्धा शिक्षकांनी मुलांवर लक्ष देऊन त्यांना त्यांच्या स्किलमध्ये वृद्धी करण्यासाठी शाळेपासूनच सुरुवात केली तर नक्कीच मुलं पुढे चांगल्या प्रकारे चित्रकार म्हणून घडू शकते. आता या झाडामध्ये आपण जवळजवळ फिनिश करत आलेलो आहे आणि तुम्ही जर नीट बारकाईने पाहाल तर इथे एक झाड नसून 3 झाडं उभी आहेत आणि त्या तिन्ही झाडांचा मिळून एक फॉर्म तयार झालेला आहे. पाठची 2 झाडं ही पुढच्या 2 झाडांमध्ये मिक्सअप झालेली दिसत आहेत, कारण ती जवळजवळ असल्यामुळे ती एकमेकांमध्ये मिक्सअप झालेली आहे. मॅच तो आकारसुद्धा आपल्याला इथे पाहून मेंटेन करावा लागतो, चित्रित करावा लागतो, ड्रॉईंग करावा लागतो. तर तुम्ही सगळ्यांनी हे पण लक्षात ठेवा की एखादा ऑब्जेक्ट किती लांब आहे, तो किती मोठा असला पाहिजे, किती लहान असला पाहिजे. तर या गोष्टींचं पण लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ नक्कीच नॉलेजफुल ठरला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन दुसरा ऑब्जेक्ट त्रिकोणी गार्डनमधलाच आपण चित्रित करणार आहोत, ड्रॉईंग करणार आहोत. तर आज मी झाडाचं जे ड्रॉईंग करण्याचा इथे प्रयत्न केला तुम्ही पाहत आहे, तर तो प्रयत्न करून मी तुमच्यासमोर एक प्रात्यक्षिक टाईपमध्ये दाखवलं. यापुढे त्रिकोणी गार्डन विक्रोळी टागोरनगर या गार्डनमधील प्रत्येक भागाचं किंवा प्रत्येक ऑब्जेक्टचं ड्रॉईंग मी तुम्हाला दाखवीन आणि ते कशा प्रकारे केलं जातं, कशा प्रकारे करायचं, त्या ऑब्जेक्टची स्टडी कशी करायची आणि एकूणच आपलं चित्रामधला जर तुम्हाला अभ्यास हा छोटा छोटा आला तर जेव्हा तुम्ही पेंटिंग बनवत असाल तेव्हा त्या पेंटिंगमध्ये तुम्हाला झाड कसं बनवलं जातं ह्याची माहिती असल्यामुळे तुम्हाला त्या पेंटिंगमध्ये प्रॉब्लेम होणार नाही. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन, निरीक्षण करण्याची गरज आहे चित्रकलेमध्ये आणि प्रत्येक भागाची स्टडी म्हणजे लाईट, शॅडो, आकार, त्यानंतर कोर शॅडो, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे घटक म्हणजे लांबचं जर लांबची गोष्ट दाखवायची असेल तर अंधूक आणि जवळची गोष्ट दाखवायची असेल तर स्पष्ट. अच्छा, या चित्रामध्ये आता तुम्ही पाहाल की लाईट अँड शॅडोचा संपूर्ण कार्यभाग उरगलेला आहे आणि संपूर्ण असं हे झाड तुमच्यासमोर चित्रित झालेलं आहे. तर तुम्ही पाहाल हे आणि हे पाहत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी जवळून पण दाखवलं हे चित्र. तर या चित्रामध्ये मी कुठेही झाडाची पानं काढलेली नाही आहे. हे संपूर्ण काम पेन्सिलच्या स्ट्रोकनी झालेलं आहे. त्याचा आकार तयार केला, त्याच्यामध्ये शॅडो दाखवली आणि
लाईटसुद्धा कुठून येते तो दाखवला. माझ्या चित्रामध्ये पण तुम्ही पाहू शकता राईट साईडचा जो भाग आहे तो संपूर्ण उजेडात आहे आणि लेफ्ट साईडला थोडा थोडा अंधार डार्कनेस केलेला आहे. आपल्याला एकूणच झाडाचा आकार दिसणं हे महत्त्वाचं आहे, ते झाड वाटणं हे महत्त्वाचं आहे. आणि हीच स्टडी आहे. हळूहळू तुम्हाला इतरही ऑब्जेक्टचं मी ज्ञान देईन, नॉलेज देईन आणि ते ऑब्जेक्ट कसे ड्रॉ करायचे त्याचं संपूर्ण स्टडी तुम्हाला मिळत जाईल. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, पाहिला असेल आणि तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये नॉलेज मिळालं असेल. आणि पुढच्या जेव्हा भागामध्ये येऊ आपण त्यावेळेला या त्रिकोणी गार्डन विक्रोळी टागोरनगरमधील हे टागोरनगरमधील हे गार्डन आहे. या गार्डनमधील जो पुढचा ऑब्जेक्ट असेल त्याचं मी तुम्हाला कम्युनिटी टॅबवरती फोटो टाकेनच. आणि आता या चित्राचं संपूर्ण तयार होऊन तुमच्या समोर आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे चित्राने आकार घेतला. तर आता पुढच्या भागात भेटू आपण आणि पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण नवीन ऑब्जेक्ट्सचं येऊ आणि त्यावर बोलू, त्यावर स्टडी करू. तोपर्यंत धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घ्या आपली, व्यायाम करा, कसरत करा आणि फिट राहा. धन्यवाद.